महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांना 56% पगार देणार आहे, तर मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यानं अर्धाच पगार दिला जाणार आहे। 7 तारखेला मिळणारं वेतन हे अनेक कर्मचाऱ्यांना 9 तारखेला मिळालं। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये 87,000 कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 460 कोटींची गरज होती, मात्र फक्त 277 कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे उपलब्ध निधीमध्ये 56% वेतन देऊन 44% वेतन राखून ठेवण्यात आले। आधीच अपुरा पगार, त्यात अर्धा पगार हातात आलेल्या कर्मचारी आता हताश झालेले आहेत, तर निम्म्या पगारात हप्ता, घर खर्च, शिक्षण खर्च, दवा पाणी हे सगळं करायचं कसं असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांपुढे आहे। निधीच्या कमतरतेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा रखडलेला आहे। एसटीतील 87,000 कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्मा पगार मिळाला आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 350 ते 360 कोटींची गरज, 56% आणि 50% रक्कम पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा। निम्म्या पगारात हप्ता, घर खर्च, शिक्षण खर्च कसा करायचा हा प्रश्न। सरकारनं महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा, संघटना, एसटी कर्मचारी संघटना आता आक्रमक झाली। तर 42 अंशांच्या तापमानामध्ये चालक वाहकांकडून विना तक्रार काम सुरू आहे, मात्र त्यांचा पगार त्यांना निम्माच मिळालेला आहे। लाज वाटते अशा सरकारची, आम्हाला धिक्कार आहे अशा सरकारवर आमचा। अजून एकदा संप पुकारायचा आहे असं वाटतं आम्हाला। प्रवाशांचे पण हाल होतील आणि आमचे सुद्धा हाल होतील म्हणून आम्ही गप्प बसतो। त्या महागाईच्या काळात बरं का साहेब, 56% पगार केलेला आहे, आज 44% पगार कपात झाली आमच्या। त्या महागाईच्या काळामध्ये आम्ही मुलांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंब व्यवस्था कशी भागवायची? साहेब, प्रपंचासाठी प्रत्येकाला पगार पाहिजे आणि आम्ही काम करतो, कंटिन्यू आम्ही काम करतो, रात्र वेळ। आता हैदराबाद गेलं, तिकडे डासामध्ये तुम्ही जर बघितलं ते, तर तुम्ही तो म्हणणार हे कसं काय असं काम करते, आणि आम्ही काम करून सुद्धा आम्हाला 50% पगार देते, ते चुकीचं आहे ना कुठतरी। ऐन लग्न सराईच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एसटीची सेवा करतो, आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एसटी कामगारांना मान्य नाही। आणि म्हणून काल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, तातडीनं आजच्या आज 100% पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो, अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल, संघर्ष अटळ आहे। कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात, आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट, गरम या गाड्या होत्या। अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत, जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली, म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। तर कधी काळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाची मागणी करणारे सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते आता काय म्हणतायत आपण बघू। प्रताप सरनाईक साहेबांनीच जसं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण म्हणून लोकांना आनंद केलं बहिणींना, त्याच प्रकारे आतापर्यंत शरद पवारांची सरकार होती, उद्धव ठाकरेचं सरकार होतं, लोक 118 जीव गेले उद्धव ठाकरेच्या काळामध्ये, परंतु प्रताप सरनाईक साहेबांना एक संधी आलेली आहे की ज्या एसटीची आंतरराष्ट्रीय दखल घेण्यात आली होती, त्या एसटीच्या कष्टकऱ्यांची 7वा वेतन आयोग देऊन पूर्ण त्यांच्या आयुष्याचं भलं करावं, त्यांच्या कुटुंबाचं भलं करावं, आनंद करावं अशी एक संधी त्यांना प्राप्त झालेली आहे। पगारही मिळणार आहे, PF मिळणार आहे, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे।